आणि आता पावसासंदर्भात काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। तिकडे नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे, तर शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळतोय। दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर गंगापूर धरण हे 90% भरलंय। सोबतच चणकापूर धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय। तर नाशिक शहरासह परिसरामध्ये आता जोरदार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदीला देखील या पावसाने पूर आलेला आहे। नाशिक शहरासह परिसरामध्ये संततधार सुरू आहे, तर गोदावरी आणि दारणा नदी दुथडी भरून वाहत आहेत। गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरामध्ये अडकलेल्या 2 तरुणांना बाहेर काढण्यात यश आलं। अचानक पाणी वाढल्याने 2 तरुण अडकलेले होते। गांधीजोतच्या खाली हा तरुण अडकलेला होता। अग्निशमन दल आणि जीवरक्षक दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। संततधार पावसाने नाशिकच्या गोदावरीला पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये काही जण अडकलेले होते, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आता प्रशासनाला मोठं यश आलंय।